आजची रेसिपी खमंग मसालेदार तशीच ती जरा हटके असणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे रवा घातलेला आहे. चवीनुसार मीठ, थोडा ओवा, कोथिंबीर, थोडीशी बडीशेप, त्यानंतर आलं लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे. त्यानंतर 2 बटाटे मी इथे उकडलेले बटाटे मी याच्यामध्ये मॅश करून घातलेले आहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी गरज वाटेल तेव्हाच आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. मीनव्हाईल मी इथे पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार पाणी घालून याचा छानसा गोळा बनवूया. बघा, या पद्धतीने मी इथे गोळा बनवलेला आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि सैल नाही असा गोळा आपण इथे तयार करून घ्यायचा आहे. नंतर वरतून थोडंसं तेल लावून आपण याला व्यवस्थित ग्रीसिंग करून घेऊया. लगेचच या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. बघा, या पद्धतीने व्यवस्थित छोटे छोटे असे छान गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला 2 गोळे तयार करून दाखवले आहेत आणि याच पद्धतीने मी आता सर्व छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. बघा, इथे माझे सर्व गोळे करून झालेले आहेत. आता मी इथे पुरी लाटण्यासाठी घेणार आहे. तो सुरुवातीला थोडंसं पीठ मी लावून घेतलेलं आहे गव्हाचंच आणि आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये पण थोडीशी जरा जाडसरच ठेवलेली अशी ही पुरी तयार करायची आहे. याच पद्धतीने मी आता सर्व पुऱ्या करून घेणार आहे. तर बघा, माझ्या इथे सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि साईड बाय साईड इकडे तेल पण छान कडकडीत गरम झालेलं आहे. कडकडीत तेलातच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. पुरी तळताना वरतून थोडंसं झाऱ्याने तेल टाकत राहायचं आहे, ज्यामुळे ही पुरी छान फुलते. बघा, इथे पुरी किती छान टम्म फुगली आहे आणि कलर पण किती सुरेख आला आहे. बघा, याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आता तळून घेणार आहोत. चला, आता ही पुरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर तळली गेलेली आहे. ही पुरी तुम्ही लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं, सॉस किंवा दह्याबरोबरही खाता येते किंवा अगदी टी टाईम स्नॅक म्हणून सुद्धा ही पुरी आपण खाऊ शकतो. तर बघा, या पद्धतीने मी आता सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. या पुरीचं पीठ बनवताना आपण कसुरी मेथीचाही वापर केलेला आहे, त्यामुळे तिला अगदी खमंग अशी चव येते. त्यानंतर बटाट्यामुळे पुरी खूप छान अप्रतिम लागते आणि शिवाय मऊसूत राहते कितीही वेळापर्यंत. त्यामुळे नक्की या पद्धतीने पुऱ्या करून बघा. हे बघा, आपल्या सर्वच पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते. तर बघा, मसाला पण आतला खूप छान दिसतो आहे. बडीशेप पण आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे. आता हे लोणच्याबरोबर सुद्धा ही पुरी खूप सुंदर लागते. तेव्हा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.